तिवसा मतदारसंघात रविराज देशमुख यांचं तिकीट मीच कापलं असं अमरावतीत रवी राणा यांनी मोठी कबुली दिली आहे। रविराज देशमुखांच्याच वाढदिवसाच्या कार्यक्रमात रवी राणांनी हे वक्तव्य केले। रवी राणांच्या वक्तव्यानंतर अमरावतीत भाजप आक्रमक झालाय। भाजपात तिकीट वाटपाचा कापायचा निर्णय वरिष्ठ ठरवतात। भाजप पक्षातल्या निर्णयाबद्दल रवी राणांनी बोलू नये असं भाजपच्या आमदारांनी म्हटलंय। रवी राणांच्या वक्तव्यावर अमरावतीतले भाजप आमदार संतप्त आहेत। असा लढवय्या नेता म्हणजे रविराज भाऊ आहे आणि मला असं वाटतं की या दिवसानिमित्त एवढंच सांगेन की मी जे भाग्य बोलतो ते नेहमी सत्य होत असते। दिवसामध्ये बदल निश्चित आहे आणि ते रविराजला करणार आहे। मला माहीत आहे की दिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज भाऊच होते, त्यावेळेस त्याची तिकीट कापण्याचं काम सुद्धा निघलं। आमच्याच भरोशावर तुमची पार्टी चालते आहे, याचा तुम्ही थोडंसं भान ठेवलं पाहिजे। आणि राहता काल जे त्यांनी स्टेटमेंट केलं त्याच्यावर आमचं तिकीट कापण्याचा अधिकार आमचे पार्टीचे नेत्या शीर्षस्थ नेते देवेंद्रजी आहेत, त्याच्यानंतर बावनकुळे साहेब आहे, प्रदेशाचे अध्यक्ष आहेत आमचे, मोठी जे अमितभाई आहे, मोठी मोठी माणसं आहेत, याच्या आश्रयीतच आपली पार्टी चालू आहे। बना आम्हाला कुठं सांगतो तो देवेंद्रजी असतील की माननीय मोदीजी असतील किंवा प्रदेशाध्यक्ष कोणीही असो, त्या सगळ्यांनी आजपर्यंतही प्रत्येक वेळी हे सांगितलेलंच आहे की पक्षाची तिकीट ही पार्लमेंटरी बोर्डामध्येच फिक्स होते। त्यामध्ये सगळे जे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य असतात ते यामध्ये विचार करतात, चर्चा करतात आणि निवडून येण्याच्या क्रायटेरियामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्याच्यानुसार या तिकिटा फायनल होत असतात। त्याच्यामुळं कोणाची तिकीट मी कापली, कोणाची तिकीट मी देतो हा विषय तर मान्यच होऊ शकत नाही। त्याच्यामुळं त्या स्टेटमेंटमध्ये कुठलेही तथ्य नाही आहे असं मला वाटते। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तुम्हाला सांगतो की पार्टी ठरवेल ना काय करायचं। आता प्रवीण पोटेल तिकीट द्यायची आहे, राजू भोले द्यायची आहे, दादाला तिकीट द्यायची आहे, पार्टी ठरवेल। बाहेरचा व्यक्ती कोणी ठरू शकत नाही। आणि याच्या आधी सुद्धा कोणी जर दावा करत असेल तर मी याला तिकीट दिली, मी त्याची तिकीट कापले, हा दावा कुठं आहे? याच्यामध्ये बिलकुल भरोसा ठेवण्यासारखं नाही आहे। हा भ्रम तयार केला जातो। हा भ्रम तयार करून आमच्या भोल्या बाबड्या जे आमचे कार्यकर्ते असतात त्यांना तो संभ्रमित केला जातो आणि त्यांच्यावरती कुठेतरी एक दबाव प्रेशर करून तो संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न असतो, दुसरं काही नाही आहे।